तुमच्यासाठी चहा मागवू का? नको मॅडम, एवढं खायला दिलं तेच खूप झालं. तेवढं माझ्या लेकीला शोधा. अहो कसं शोधणार? तुम्ही सांगितलं त्यानुसार तर तिला बरेच दिवस झाले घर सोडून, आणि तुम्ही आत्ता शोधताय तिला. खरंय तुमचं. कधी कधी आयुष्यात अक्कल लवकर येत नाही माणसाला. माझंही तसंच झालं. अख्खं आयुष्य दारूत घालवलं. खूप त्रास दिला तिला मी. प्रेम नाही केलं मी तिच्यावर. पण आता डोळ्यासमोर मृत्यू दिसायला लागल्यानंतर उपरती झाली मला. डॉक्टरांनी सांगितलंय खूप दिवस शिल्लक नाहीत माझे. मॅडम, मला तिला भेटायचंय. मला तिची माफी मागायची. मला तिचं लग्न करायचंय आणि तिचा संसार बघायचाय. मॅडम, शोधा तिला, शोधा. बरं, मी प्रयत्न करते, पण तुम्ही नेमकं काय झालं होतं ते मला सांगा. बरं, त्या कंपाऊंडरचं तुम्ही काय नाव सांगितलं? देवी सिंग. त्याची फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? नाहीये. त्याला कधी पाहिलं होतं? हो, एकदा दारूच्या नशेत बघितलं होतं त्याला. शिकरे, हां येस मॅडम. आर्टिस्टला बोलवून घ्या. आणि हा जो कोणी देवी सिंग आहे त्यांना बसून त्याचा स्केच काढून घ्या, म्हणजे आपल्याला माहिती पडेल तो कसा दिसतो. हो मॅडम. आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या मुलीला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करू. खूप उपकार होतील मॅडम. तिला शोधा. मला तिची माफी मागायची. तुम्ही रडू नका, सावरा स्वतःला. आणि हा जो देवी सिंग जो कोणी आहे त्याला आम्ही नक्कीच पकडू, आणि तुमची मुलगी तुम्हाला नक्कीच सापडेल. ह्याच दिवसाची वाट बघतोय मी. एकदा तिची माफी मागितली की डोळे मिटायला मोकळा मी. बरं बरं, सारखं असं त्यांना बाहेर सोडा. एक मिनिट. हे ठेवा पैसे खर्चाला. नको मॅडम. ठेवा ठेवा ठेवा. आणि काळजी करू नका, देवी सिंग आणि रुपाली आपल्याला लवकरच सापडतील. हो. टोन्या मुडद्या गाबड्या, तुझं मड बसवलं तुझं. माझ्या डोळ्यावर बॉल लागला असता तर डोळं फुटलं असतं की माझं. आजे, अगं पण तुला दिसत पण नाही म्हणून काय डोळं फोडतोच होय माझं. तुला घातला नेऊन डाबऱ्यात, तुझ्या पालखीचा निघाला धोर तुझ्या. आजे, माझ्यापासून नव्हता लागला बॉल, या मायरानं मारलाय. मारायला ती काय गुडघ्यावर पडली होय. खेळू दे, खेळ ग तू. मी काय मरत नाही लगेच. ही घे ग. आजे, कसली आहेस ग तू? मी म्हणलं माझ्यापासून लागलं तर मला शिव्या घातल्यास तू, आणि हिच्यापासून लागलं म्हणलं तर मग या मारासाठी सगळं माप होय. हा मग तिच्याकडनं चुकून लागला असल. तुझ्यावर नाही भरोसा माझा. तू बळ्यानं बी मारशील. ही गंमत बघायची का ग तुला? हा, बोल दे बोल दे. अगं, आय, 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 आय. आजे, मी नाही मारलं काय, या मायरापासून लागला चुकून. असू दे असू दे. नाही, हा खोटा बोलतोय. ह्यानीच मारलं. ओल्ड माणसांना त्रास नसतो द्यायचा टोण्या दादा. जमड बसवलं तुझं
तुला घातला नेऊन डबऱ्यात तुला. तरी मी म्हणलं सारखं सारखं चिंडू मला येऊन कसा लागतोय. शिक जरा तिच्याकडनं. बघ तिच्या आईने तिच्यावर कसे संस्कार केल्यात. नाहीतर तू टोन्या डिंपलला कुठं पाहिलं का रे? कवादारनं बाहेर गेली, अजून आली नाही बघ. ही पोरगी नुसती जीवाला घोर लावत्या. जा बघून ये कुठं गेली. नाही मी आणायचं जाणार. मी आत्ता खेळतोय. जा तू. अगं ह्यानं काम ऐकल्यावर दिवस उजाडेल. जा तूच बघून ये. काय ग डिंपे, कुठं गेली होती एवढा वेळ? अगं मैत्रिणीकडे गेले होते. मग घरात सांगून जायला काय होतं ग तुला? मी तुम्ही बताने वाली ती, पण तू नव्हते ना घरात. अगं मग आजीला सांगायचं. मम्मी सारखं काय ग सगळ्यांना सांगायचं असतं? मी अभी बच्ची नाही रही. मायरा इकडे आजीला बॉल लागतो. आपण इकडे खेळूयात. चल. डॉक्टर ही बी आत्ताच आलं डिंपलच्या माग. म्हणजे ही दोघं एकत्र कुठं तर फिरायला तर नव्हती गेली. काय बोलायचं ह्यांना? गावात ही असं फिरणं चांगलं नाही. लोक काय बाय बोलायला लागत्याली. त्याच्या आधीच काय तर करायला पाहिजे मला. म्हाताऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये रूपाचा फोटो तर दिला नसेल ना? तो फोटो जर पोलिसांपर्यंत पोहोचला तर सगळंच कठीण होऊन बसेल माझं. पोलीस चौकशी सुरू करतील. वाड्यात सगळेच रूपाला ओळखतात. तो नामेही ओळखतो. रूपाच्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथे CCTV फुटेजमध्ये रूपा दिसू शकते. रूपा या गावात माझ्यामुळे आली होती, त्यामुळे संशयाची सुई सगळ्यात आधी माझ्यावर येईल. मंजू आणि सुरेश बापूंच्या केसमध्ये माझी चौकशी करताना तो इन्स्पेक्टर म्हणाला होता, दोन्ही ठिकाणी घटना घडायच्या आधी तुम्ही आला होतात. या केसमध्ये मी आहे असं कळलं तर सगळं कठीण होऊन बसेल. नाही, काही झालं तरी रूपाचा शोध सुरू होता कामा नये. म्हाताऱ्याचं काहीतरी करावंच लागेल. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. नाम्या अरे झाली का तयारी? कसली रे? अरे कसली म्हणून काय विचारतोय? पोलिसांचा मार खायची तयारी झाली का तुझी? लगा तू दोस्त आहेस की दुश्मन आहेस रे? तुला काय वाटतं का? लगा मित्राला मार खायची तयारी करायला लावतोयस. अरे नाम्या, पोलिसांचं काय सांगता येत नाही लगा. पिक्चर बघत नाही सोय तू कशा हाणतात ती. बाजा मला नाही मार खायचा पोलिसांचा. अरे ते काय तुझ्या माझ्या हातात आहे वैर? आता पोलीस आलं. नाम्या, अरे गंमत करतो तुम्ही. जाऊन लपलायस वैर तू. गंमत करत होतास तू? गंमत करत होतास? अरे तुला काय कळतं का? इथे अटॅक आला असतं की. आता पोलीस. अयो, पोलीस खरंच आला इकडं. येऊ दे, म्या नाही घाबरत माकडा. पोलीस येऊ दे, नाही तर त्या माकडा का रे? जिरली बाई. काय म्हणत होतास? मी घाबरत नाही. काय झालं रे? अरे त्यांना सांगू नको मी इकडे लपलो. तिकडे बघ, तिकडे बघ. बोला का साहेब. नाम्या कुठं आहे? का काय झालं? काय नाही, वहीन पेन पाहिजे होता. मग मी देतो की. वही कुठं ठेवली वही? पेन हित आहे. हे घ्या. किती? 30 रुपये झाले. अरे पण नाम्या गेलाय कुठं? नाम्यावर अय नामा, दडून का बसलाय? या बाहेर या. साहेब शपथ सांगतो मी काय नाही केलं. अहो मला नका नेऊ साहेब, मला माफ करा साहेब. अहो शपथ साहेब, अहो माझी शपथ साहेब, अहो बजाची शपथ, अहो तुमची शपथ साहेब, मी काय नाही केलं साहेब. मला नका नेऊ ना साहेब, मला नका नेऊ साहेब. अरे नामा, काय डोक्यावर पडलाय काय? कसा काय लावून आलायस? तुला कशाला घेऊन जातोय?
मला घेऊन जायला नाही आले? नाही, मग काय घ्यायला आले? वहीन पेन. घेतली? बजा पैसे दे, पैसे दे. अरे पोलिसांकडून पैसे घेतो तू? नाही नाही पैसे दे, साहेब पैसे घ्या. राहू दे, राहू दे, असू दे. नाही नाही पैसे घ्या राहू तुम्ही. दे, राहू दे, असू दे, असू दे. राहू दे म्हणता. राहू दे, असू दे. लका नाम्या, हा. एवढा जिगरी दोस्त मी तुझा, आणि सदान कदा उधारी मागून माझा जीव खात असतोस. त्या माणसानं तुला पैसे दिले होते, त्याच्याकडनं माझ्या खिशात ठेवलं होतं पैसे. हितनं काढून त्याला द्यायची काय गरज होती का? हा? नाही 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 नाही. तुझी चौकशी झाली पाहिजे. अरे बजा. तुला पोलिसांनी पकडलंच पाहिजे. बजा. ओ साहेब! बजा. ओ साहेब, इकडे या. बजा. नाही, बजा. माझा पाठ छळ मांडलाय. इकडे या लवकर. तुमने क्या कहा था पिछली बार मुझे? तुम्हारे पास ये है, तुम्हारे पास वो है, पर तुम्हें पता है मेरे पास क्या है? मेरे पास मेरी माँ है. हाँ. अगं मम्मी काय केलंय? हिडो बनवत होते ना, आणि त्यात तू बी दिसत होती. माझं सगळं हिडो करप्ट केला. व्हिडिओ नंतर कर, मला बोलायचंय वाईज. काय बोलायचंय? बोल. डॉक्टर कुठं गेलो होतं का आज? आता मला काय माहित, तूच सांगितलंय ना दवाखान्यातली कामं सोडली तर त्यांच्या दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत ध्यान द्यायचं नाही. त्यामुळे मला माहित नाही ते कुठं गेलं होतं. अगं तसं नाही, मग तुझ्या मागं लगी आलं ना डॉक्टर, म्हणून विचारलं. मम्मी, तुझ्या मनातला अजून शक दूर झालाच नाही का? मैंने तुम्हें कितनी बार बताया, मैं तुम्हारा भरोसा नहीं तोडूंगी. अगं तसं नाही, मी आपलं सहज विचारलं. हे बघ, तुला डॉक्टरांबरोबर फिरायला जायचंय ना, जा, मी काय नाही म्हणत नाही. डिंपल, डॉक्टर तुझ्याशी चांगलं वागतात ना? म्हणजे तुझं काम, तुझ्या हातचं जेवण आवडतंय ना त्यांना? मम्मी, इतना सवाल पूछ के क्यों मुझे परेशान कर रही हो? तुला काय माझं लगीन लावून द्यायचंय का त्यांच्या सोबत? काय हरकत आहे लावायला? शोधून सापडणार नाही असं स्थळ आहे त्यांचं. मम्मी, तू बरी आहेस ना? तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का? तुझ्या मनात जे आहे ना ते कधीच नाही होऊ शकत. क्योंकि मेरे सपने बहुत बड़े हैं. मुझे बहुत बड़ी हीरोइन बनना है, बहुत पैसा कमाना है मुझे. त्यात ते डॉक्टर कुठं, मी कुठं. त्यामुळे डोक्यात असे विचार आणू नकोस, नाही तर तुला बी डॉक्टरांकडे चेक करायला घेऊन जावं लागेल मला. बाबा या, तुमच्या मुलीकडे घेऊन जातो तुम्हाला. रूपाकडं? हो. कुठे आहे माझी रूपा? थेरडे, तुला काय सांगितलं होतं? गावातून निघून जा सांगितलं होतं ना? काय करतोस तू अजून इथे? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काय सांगितलंस? काय करतोस या गावात? काय झालं डॉक्टर? एनी प्रॉब्लेम? नाही, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली हे अंधारामध्ये रस्ता विसरले होते. मी त्यांना दाखवत होतो कुठे जायचंय, दिशा सांगत होतो. तुम्ही इथे? हो, मी माराला घेऊन जायला आली आहे. हा. काका, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या. आपला तो देवी सिंगचा स्केच काढायचंय, ठीक आहे? हो. तुम्हाला कुठे जायचंय का? मी सोडते, चला या. नाही, नको, त्याची काही गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला आधीच घाई झाली आहे, त्यात उगाच कशाला त्रास. मी सोडतो त्यांना. ओके, मी विसरलेच की तुम्ही देव माणूस आहात. मायरा, या गावातून जायला सांगितलं होतं ना? काय करतोस तू इथे? हे बघ, तुझ्या मुलीला शोधायला मी तुला मदत करतो. या गावातून निघून जायचं, आणि आता जे काही घडलंय ते कोणालाही सांगायचं नाही, कळलं? नाही सांगणार. हुशार आहेस.
आणि ही जी बाई गेली आता तिच्यापासून सावध राहा, कळलं? निघ. से बाय बाय गुड नाईट. बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग वेलकम. बाय बाय बाय. चल. मायरा, मला बाय नाही करणार. बाय बाय. डॉक्टर अंकल कडून तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. थँक्यू. मला रिटर्न गिफ्ट. डॉक्टर, उद्या माझ्यासाठी थोडासा टाइम काढाल का? उद्या कठीण आहे. प्लीज. मला आवडलं असतं तुमची मदत करायला, पण काय सध्या क्लिनिकमध्ये खूप गर्दी येते. सीझन चेंज झाला ना, आणि मला माझ्यामुळे पेशंटची गैरसोय झालेली आवडत नाही. माझ्यासाठी पेशंट आधी महत्त्वाचं आहे, मग बाकी सगळे. हो, त्याबद्दल मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं. दिवसभरातून तुम्ही अर्धा तास तरी काढला ना तर आवडेल मला. प्लीज नाही म्हणू नका. ठीक आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. चल. काय खाल्लीस आज तू? या डिंपलला जी काय बोलली ती डॉक्टरांना सांगितलं तर नसल, आणि असं लगेच कळलं तर रागवत्याल आणि सगळ्यावर पाणी फिरल. त्यांच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही तर डॉक्टरांना ही कळतं कामा नाही. डिंपे थांब. काय झालं? तुला द्यायचंय का डॉक्टरांना जेवण? धर घेऊन जा. अगं म्या नाही तूच जा, पण त्यांना काय बोलू नको. कशाबद्दल? अगं मगाशी मी जे बोलली ना त्याच्याबद्दल. मला नाही आठवते तू कशाबद्दल बोलती असते. उगाच येड्यागत करू नकोस, तुला चांगलं माहितीये. अगं तुझ्या आणि डॉक्टरांच्या लग्नाबद्दल मी जी काय बोलली ना ती त्यांना सांगू नको. ठीक आहे, नाही सांगत. आत येऊ मी. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण आणलंय, खाऊन घ्या, नाही तर गार होऊन जाईल. निघ तू. मी जाती, पण त्याआधी काय गंमत झाली ते ऐका. ते ऐकलं ना तुमचा सगळा राग निघून जाईल. आणि लय सांगितलेलं कळत नाही का ग? निघ तू. जाती. आज कशाने मूड गेला ह्यांचा काय माहित. नको ते उद्योग केल्यावर असंच अंगाशी येणार, मग बसत्यात दुसऱ्यावर राग काढत. पण आता असं काय झालंय की ज्याच्यामुळे ते एवढं टेन्शन मध्ये आहेत. काका, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या. आपला तो देवी सिंगचा स्केच काढायचंय. ठीक आहे? बच्चू, देवी, कसा आहेस तू? त्या दिव्याने माझं स्केच बघितलं तर ती मला लगेचच ओळखेल. फक्त ओळखणारच नाही तर मला आत टाकायलाही कमी करणार नाही ती बाई. त्या म्हाताऱ्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.